नमस्कार मंडळी, तर गुड्डी बबलीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण एक बघतोय पावसाळी रेसिपी तर एकदम मस्तच असणार आहे। तर इथे आपण घेतलेला एक लाल मस्त टोमॅटो, त्याला मस्त बारीक कापून घेतलेला आहे आणि थोडीशी तूर डाळ, त्याला 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये डाळ टाकून द्यायची, टोमॅटो टाकून द्यायचा आणि त्यामध्ये डाळ शिजेल इतकं पाणी टाकलेलं आहे आणि त्याला मस्त इकडून तिकडून फिरवून आपल्याला कुकर ठेवून द्यायचा आहे गॅसवर आणि 2-3 शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे तयारी करूया बाकीची। तर इथे शेपूची भाजी, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर घेतलेले आहे आणि मी पीठ मळलेलं होतं सकाळी चपातीसाठी आणि तेच ठेवलं होतं मी दुपारी आणि त्याला आता मी काय करते, एक चपाती लाटून देते। मी चपाती थोडी जाडसरच लाटायची म्हणजे छान लागते, पण मला जाड नाही आवडत म्हणून मी पातळच लाटली होती आणि ह्याला असं काप करायचे आहेत, एकदा आडवं आणि एकदा उभे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे काप बारीक मोठं आपल्याला आवडेल तसं आपण करू शकता आणि त्याला मी अशा प्रकारचा शेप दिलेला आहे। शेप किती मस्त वाटतो, एकदम पास्ता टाईप वाटतोय ना। तुम्ही वेगवेगळे पण शेप करू शकता। इथे मी एक गुलाबसुद्धा केला होता, तर माझ्या बहिणीने मला मदत केली त्याच्यामध्ये। तर इथे एक भांडं ठेवून दिलेलं आहे मी, स्टीलचं भांडं, त्यामध्ये तेल घालायचं आणि आपली नॉर्मल फोडणी टाकायची। जिरे टाकलेले आहे, मोहरी टाकलेली आहे आणि कढीपत्ता, लसूण आणि थोडी कोथिंबीर फोडणीत टाकायची तर टाकू शकता आपण, पण मी नाही टाकली। मग डाळ टाकायचं आहे त्याच्यामध्ये, शिजलेली डाळ मस्त शिजून घेतली होती मी, त्याला पूर्ण बारीक त्याची पेज होत होती आणि त्यामध्ये हळद टाकली। हळद काही जण डाळीमध्येच टाकतात, पण मी वरूनच टाकलं आणि मीठ चवीपुरतं टाकून दिलं आणि ह्याला मस्त उकळी फुटेपर्यंत ठेवलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेपूची भाजी टाकायची जी की आपण बारीक केली होती आणि ह्याला मस्त फिरवून द्यायचं। किती मस्त कलर वाटते बघा, किती कलर कॉम्बिनेशन्स आहेत त्यामध्ये आणि ह्याला पण उकळी आल्यानंतर आपल्याला ते आपण केलेलं सगळं पिठाचं याच्यामध्ये एक एक सोडून द्यायचं आहे आणि किती छान दिसतंय बघा आणि वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ते पीठ थोडं शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि ते मस्त शिजलेलं आहे, किती छान दिसतंय बघा आणि तुम्ही सुद्धा करून बघा।